गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज आपण आलो आहोत पितळे बंधू यांच्याकडे, जे चुनाभट्टीत खूप वर्षानुवर्ष त्यांचा गणपतीचा कारखाना आहे. गेल्या वर्षी सुद्धा मी त्यांची व्हिडिओ शूट केली होती आणि यावर्षी सुद्धा आली आहे. तर ऑलमोस्ट सगळे गणपती आपले पेंट करून झालेत, पण आपण थोडंसं शूट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून थोडी माहिती सुद्धा घेणार आहोत, म्हणजे कसं कलरिंग करतात, किती वर्षापासून करतायत. तर चला आज नमस्कार प्रणाली. सर्वप्रथम तुझं आमच्या पितळे बंधूच्या कारखान्यामध्ये तुझं स्वागत. आम्ही शेखर पितळे बंधू गणपतीवाले. आमचा हा कारखाना आमचे आजोबा, म्हणजे ही आमची तिसरी पिढी आहे. आजोबा केशव जयराम पितळे, त्याच्यानंतर आमचे वडील विठ्ठल केशव पितळे, मग आम्ही तिघं भाऊ आता हे कारखाना सांभाळतोय. म्हणजे तर आता हे गणपतीला एक थोडे दिवस बाकी आहेत. आता हे लास्टचं आपलं काम चालू आहे, एक सोन्याचं काम वगैरे चालू आहे, डायमंड वर्क वगैरे चालू आहे. आता एक थोडे दिवसात आपलं गणपती रेडी होतील. मग तुम्ही कलर कशा प्रकारे वापरता, म्हणजे कसं पेंटिंग करता, वॉटर कलर काय? गणपतीला आपल्याला कलर करण्यासाठी 1 महिना जातो. 1 महिना सुरुवातीला आपण सफेद असतो, बेस कोट असतो, त्याच्यानंतर बॉडी कलर करतो. आपण हे वॉटर पेंटमध्येच करतो सगळे गणपती. ऑइल पेंटमध्ये फक्त गोल्डन कलर असतो आपला, बाकी सगळे वॉटर बेसमध्येच असतात. आणि मी एकदा बघितलं होतं की साच्यामध्ये सुद्धा तुम्ही मूर्ती बनवता. साच्यामध्ये ते काय प्रकार आहे? साच्यामध्ये म्हणजे ते मातीची आपण शाडूमध्ये मूर्ती साच्यामध्ये बनवतो. आपण शाडो मातीच्या पण मूर्ती बनवतो आपण चालू करतो जानेवारीपासून. आणि आपली बुकिंग पण आपण जानेवारीपासून चालू करतो. आणि ते सुकतात किती वेळात, म्हणजे किती टायमिंगमध्ये? मातीचे एक 15-20 दिवसात सुकतात गणपती. ऊन असेल त्याप्रमाणे गणपती सुकतात माती. सगळ्या मूर्त्या तुम्ही इथेच बनवता की नाही? मातीची आपण इथेच बनवतो, बाकी पीओपी आपण पेनवरून घेऊन येतो. पेनवरून कसं तेवढी जागा नाही ना आपल्याला, पीओपी साठी थोडी जागा जास्त लागते, त्यामुळे आपण ती तिकडून घेऊन येतो. मग हे सगळे गणपती तुम्हीच पेंट केलेले आहेत ना? आम्ही भाऊ आहेत, 3 भाऊ वगैरे करतो. त्यांच्या बाजूला मित्रमंडळी वगैरे आहेत, ते करतो. आणि मग डायमंडचं वगैरे कसं आहे करता? आपला एक मित्र आहे बाजूला, संजय कनोजा म्हणून, तो करतो. संजय दोघी करतो. ते असे निघत नाहीत ना, म्हणजे असं पूर्ण पेंट लास्टला पेंट केल्यानंतरच ते चिटकतं का? पूर्ण कलर काम झालं, गोल्डन काम झाल्यानंतर मग तो हेवी बोर्ड म्हणून एक स्टिक असतं, त्याने तो केले जातो, डायमंड लावले जातात. मग आता हा कलर आहे ना, हा जो तो कशा प्रकारे दिलाय तुम्ही? हा ह्याला पहिला जांभळाचा बेस कोट दिलेला आहे, त्याच्यानंतर 2 कलरनी त्याला मग टॉप त्याचे मारत तो कलर केलेला आहे दुसरा. त्याला 2 टोन आम्ही बोलतो, 2 टोन बेस कोट म्हणून. 2 टोन बेस कोट छान केलं. आणि बाकी सांगायचं तर घरात कोणाकोणाला तुमची आवड आहे गणपतीच्या मुलांमध्ये? आमच्या घरातले जेवढे आहेत, म्हणजे लेडीज, महिला वगैरे सगळ्या त्याही आम्हाला मदत करतात. मग तुम्ही गणपतीच्या मूर्त्या सुद्धा हे करता आणि देवी सुद्धा हे करता ना? मग देवीचं कधी आपला सीझन स्टार्ट होतो? गणपती गेले का आपण लगेच देवीचं चालू करतो. देवीचं चालू करता. आणि हे ब्रश वगैरे मला जर ह्याचं सांगाल तर हे कलर आहेत जे पेनवरूनच आणतात. आणि मी त्यांना हे सुद्धा विचारलं की दरवर्षी कलर म्हणजे नवीन असतात का? तर ते बोलले की नवीनच असतात, कारण का दरवेळेला गणपतीला फ्रेश कलर मारावा लागतो, बरोबर? त्यामुळे हे गणपती कसे आपले हे उठाव असे दिसतात. तर दादांना आता आपण विचारणार आहोत त्यांचं मेन कोणतं काम आहे, तुम्ही काय करता गणपतीचं वर्क? मी कसं आहे म्हणजे गणपती पॉलिश करण्यापासून त्याला व्हाईट बेस, बॉडी कलर वगैरे, नंतर कलर भरणे, गोल्डन काम वगैरे हे मी काम करतो. बाकीचं जी मूर्ती घडवण्याचं काम आमचे काका आहेत, मधुकर केशव पितळे, ते करतात.
आणि त्यानंतर मग काही डोळ्यांचं काम वगैरे आमचे प्रसाद माने सर आहेत ते करतात. ओके. त्यानंतर ज्वेलरीचं संजय धोबी म्हणून करतो. त्याच्या ज्वेलरीच्या अगोदर एक बेसवड लागतो अस्तर म्हणून, म्हणजे ज्वेलरी चांगली गोल्ड उठावं दिसण्यासाठी. ओके. संजय बिगणे म्हणून ते काम करतात. आणि ज्वेलरी गोल्डन काम एक केतन पितळे वगैरे तेही करतात काम. त्याच्यानंतर मग मूर्ती तयार होते. तर मूर्तीचं वर्क बघितलं तर डोळे वगैरे अतिशय सुंदर आहे. हे कोणी केलं डोळ्यांचं काम? प्रसाद माने सर. प्रसाद माने विलेपार्लेला ते विलेपार्लेवरून येतात. आणि मग तुमचं कसं तुम्ही मॅनेज करता एवढं सगळं? आणि रात्री कितीपर्यंत काम चालू असतं गणपतीचं? सकाळी 8:30ला चालू करतो, रात्री 3:30-4पर्यंत आपलं काम होतं. ओके. तर दादांनी आपल्याला थोडीफार जी काय माहिती होती ती सांगितली. आणि आता आपण वेगवेगळे गणपती आहेत त्यांचं थोडं शूट घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आकर्षक आणि वेगळे गणपतीची मूर्ती सुद्धा आहे, त्याचं सुद्धा शूट घेणार आहोत आपण. चला. हे कसं हे ना, हे सिनेमॅटिकच मजा जास्त लोकांना आवडते बघायला. बघितलं तर पूर्ण त्यांची एक रूम गणपतीच्या मूर्त्यांनी फुल झाली आहे बघा. छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळतील. ही मूर्ती खूप सुंदर आहे. तर ही मूर्ती काहीतरी वेगळी आणि युनिक आहे. तर चुनाभट्टीमधील तांडेल बंधू यांची ही मूर्ती आहे. आणि दरवर्षीप्रमाणे त्यांची मूर्ती अशीच असते आणि खूप छान डिझाईन केली आहे. याचं मोतीवर्क वगैरे बघाल तर खूप सुंदर आहे बघा. हा आमचा मेन गणपती हा. तर ही मूर्ती जरा काही वेगळी आहे, अष्टविनायक पद्धतीने. तर ही मूर्ती इथलं खास आकर्षण आहे ती म्हणजे हा धारावीचा गणपती. ऑल बेस सगळं सेट आहे, फक्त त्याला पेंटिंग करायचं काम आहे. ते दादा 2 दिवस आधी सुरू करतात. आणि मूर्ती खरंच खूप सुंदर आहे धारावीची. आणि यांच्या कारखान्यातली सर्वात ही मोठी मूर्ती आहे. बस 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 साऊथ इंडियनची आहे, सुंदर आहे. गणपती जर ऑर्डर करायचे असतील तर कशा प्रकारे करू शकतो? तुमचा इथला ॲड्रेस आणि नंबर सांगा मला प्रॉपर. आम्ही जानेवारीपासून मागे गणपती असतात ना तेही करतो आपण. ओके. जानेवारीपासून नंतर मग हे जे माग गणपती असतात तेही करतो आपण. देवीच्या मूर्त्याही करतो. जर कोणाला ह्या गणपतीची बुकिंग द्यायची असेल तर माझं नाव आहे शेखर विठ्ठल पितळे, पितळे बंधू गणपतीवाले. आमचा पत्ता आहे अंबेमाता नगर, मुक्तदेवी मंदिर रोड, दर्ग्याजवळ, सायन चुनाभट्टी ईस्ट. माझा मोबाईल नंबर आहे 9833771852. या नंबरवर कोणालाही कॉल करून आपण बुकिंग देऊ शकता किंवा आपण या पत्त्यावर ॲड्रेसवर आपण येऊ शकता. किती दिवस आधी बुकिंगसाठी कॉल वगैरे? जानेवारीपासून आपली बुकिंग चालू होते, तुम्ही कधी येऊ शकता या 2 दिवसात. तर अशा प्रकारे सगळ्यांना बोलवा. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ शूट झाली आहे आणि एक छान असं सगळ्यांसोबत फोटोसुद्धा घेऊया. चला, गणपती बाप्पा मोरया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.